हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. महाट्रान्सको विभाग लोअर डिव्हिजनल क्लर्क 260 जागाच्या निघालेल्या आहेत. सो या LDC साठी किंवा डेप्युटी मॅनेजरची जी पोस्ट आहे, या पोस्टसाठी एक्झॅक्ट कोणतं कोणतं असं सिलेबस आहे ज्याच्यावरून तुम्हाला गो थ्रू करायचं आहे किंवा इम्पॉर्टंट सिलेबस लोअर डिव्हिजनल क्लर्कसाठी कोणता कोणता आहे, या गोष्टीशी रिलेटेड, या सिलेबसशी रिलेटेड कम्प्लीट अनालिसिस आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये करायचं आहे. मागच्या वेळेस मी महावितरणचा व्हिडिओ बनवला होता. महावितरणचे जर एक्झाम द्यायचं असेल तर कोणतं कोणतं सिलेबस असायला पाहिजे. यावेळेस आपण डिस्कस करणार आहोत महाट्रान्सको एक्झामशी रिलेटेड. सो फर्स्ट ऑफ ऑल, कोणतीही एक्झाम रिलेटेड टू प्रोफेशनल नॉलेज हा जेव्हा एखाद्या एक्झाम मध्ये ॲज अ सिलेबस म्हणून येतो, त्यावेळेस ब्लाइंडली तुम्ही फोकस करायचा आहे हा एवढा पोर्शनला. एवढा वास्ट पोर्शन आहे, एवढा प्रचंड सिलेबस आहे प्रोफेशनल नॉलेजचा. फक्त 11वी 12वी बुक किपिंग, जनरल रिजल्ट, ट्रायल बॅलन्स करून जमत नाही, किंवा दिवस रात्र कॉस्ट अकाउंट करून जमत नाही, किंवा क्विक रेशो, गेन रेशो, बेनिफिट रेशो, करंट ऍसेट रेशो असं करून जमत नाही. तुम्हाला थिअरी नॉलेज सोबत थोडंफार प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा असणं या एक्झामसाठी गरजेचं आहे. सर्वात पहिले बुक किपिंग, जेव्हा गोष्ट येते बुक किपिंगशी रिलेटेड, तेव्हा एवढे टॉपिक तुमचे क्लिअर असले पाहिजेत. कोणते कोणते? बेसिक अकाउंटिंग कन्सेप्ट आणि अकाउंटिंग इक्वेशन असेल, जनरल लेजर, ट्रायल बॅलन्स, सबसिडरी बुक्स, बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट, डेप्रिसिएशन, फायनल अकाउंट्स, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, इनकम्प्लीट रेकॉर्ड सिस्टम, सिंगल एंट्री सिस्टम, कम्प्युटर अकाउंटिंग सिस्टम किंवा टॅली ERP, हा बेसिक बुक किपिंगचा नॉलेज तुमच्याकडे असला पाहिजे. हे कंपल्सरी एवढे टॉपिक्स आहेत जे एक्झामला विचारण्यात येतात. ओके. त्यानंतर जेव्हा गोष्ट येते कॉर्पोरेट अकाउंटशी रिलेटेड, तर जेव्हा कॉर्पोरेट अकाउंटची बारी येते, तुम्हाला शेअर्स, डिबेंचर्स माहित पाहिजे, लिक्विडेशन ऑफ कंपनीज म्हणजे काय, फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ कंपनी, प्रॉफिट अँड लॉस प्रायर टू इनकॉर्पोरेशन, अकाउंटिंग फॉर बोनस इश्यू, अमलगमेशन अँड रिकन्स्ट्रक्शन. हे एवढे कॉर्पोरेट अकाउंटशी रिलेटेड टॉपिक्स तुमचे पक्के पाहिजेत. म्हणजे इनडायरेक्टली सर, आपण जे 11वी पासून ते बीकॉम फायनल इयर पर्यंत जेवढेही टॉपिक्स आपण बघितलं, ते सर्व टॉपिक्सवर एक्झाम मध्ये प्रोफेशनल नॉलेज साठी तुमचे कव्हर पाहिजे. बघू शकता, अकाउंटिंग फॉर स्पेशल ट्रान्झॅक्शन असेल, कॉस्ट अकाउंट असेल, फायनान्शियल मॅनेजमेंट, कॉस्ट अकाउंट, ऍडव्हान्स कॉस्ट अकाउंट, इन्कम टॅक्स असेल किंवा ऑडिटिंग असेल, हे एवढे टॉपिक्स तुमचे कंपल्सरी असले पाहिजेत. तुम्ही येणारी नगर परिषदची एक्झाम असेल, महाट्रान्सकोची एक्झाम असेल, त्यातल्या त्यात डेप्युटी मॅनेजरच्या पदासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल, तर कंपल्सरी हा एवढा सिलेबस महत्वाचा आहे. आता ह्याची प्रिपरेशन कुठं होईल? ऑब्व्हियसली आपली जे DA2 अकॅडमीची महाट्रान्सकोची बॅच आहे, त्याच्यामध्ये याचं प्रिपरेशन होऊन जाईल. बट व्हिडिओमध्ये आपण सर्वात अगोदर सिलेबस डिस्कस करू, नंतर बाकी सर्व प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज. त्याच्यानंतर प्रोफेशनल नॉलेज जो ओव्हरऑल जर बघायला गेलं, तर आतापर्यंत जे एक्झाम्स वगैरे झालेले आहेत, किंवा एवढं सगळं सिलेबस मधून सुद्धा जर काही महत्वाचं आम्हाला मिळेल का, तर डेफिनेटली फायनान्शियल अकाउंटिंग हा एक तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. कॉस्ट अकाउंटिंग वर जास्तीत जास्त फोकस असला पाहिजे. फायनान्शियल मॅनेजमेंट, इन्कम टॅक्स ऍक्ट, GST ऍक्ट, ऑडिटिंग आणि ऍक्ट अँड लॉस, GST ला सोडून बाकी कोणते कोणते ऍक्ट तुम्हाला कव्हर करायचे आहेत? कंपनीज ऍक्ट, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट, हे 3 ऍक्ट वर तुम्हाला फोकस करायचे आहेत. तसं तर बॅच मध्ये मी अनेक ऍक्ट शिकवलेला आहे. ओके, पार्टनरशिप ऍक्ट सुद्धा शिकवलेला आहे. बट मेन प्रायमरी फोकस सर्वात अगोदर एवढ्या मोठ्या सिलेबस मधून सर्वात अगोदर हे एवढे टॉपिक्स तुमचे कव्हर करायला पाहिजे. साइड बाय साइड जे 50 प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील, त्या 50 पैकी अशा पद्धतीचे काही फायनान्शियल अकाउंटिंग वर मे बी 10 ते 12 येतील. कॉस्ट अकाउंटिंग वर 6 ते 8 प्रश्न विचारण्यात येतात. फायनान्शियल मॅनेजमेंट वर जवळपास 5 ते 7 विचारण्यात येतात. असं काही प्रश्न, हे फक्त एक अंदाज आहे, सांगू कोणी शकत नाहीये. बट आतापर्यंत एकूण अंदाज लावलं, पास्ट एक्झाम्स, PYQ ज्याला आपण म्हणतो, पास्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, तर ह्या टॉपिक वरून जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. कदाचित येणाऱ्या एक्झामला असं सुद्धा होऊ शकतं, अपार्ट फ्रॉम दिस टॉपिक सुद्धा प्रश्न विचारत होऊ शकतात, बट तो भाग वेगळा. पण ह्या सर्व टॉपिकवर सर्वात पहिले प्राधान्य तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर बँकिंग अँड फायनान्स असेल तर 3 प्रश्न त्याच्यावर येऊ शकतात. बिझनेस इथिक्स अँड कम्युनिकेशन, ज्याचे टेस्ट सिरीज मध्ये सुद्धा नोट्स आहेत, याच्यावर 3 प्रश्न. आणि
इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICT वर एखादा एक प्रश्न तुम्हाला मिळेल, किंवा कम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टम किंवा टॅलीशी रिलेटेड एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतं. म्हणजे सिलेबस जर बघायला गेलं तर आपण आपल्या बॅच मध्ये एवढं सर्व सिलेबस कव्हर करणार आहोत. बट या सर्व सिलेबसच्या अगोदर जर तुम्हाला सर्वात पहिलं काही फोकस करायचं असेल तर तुम्हाला ह्या सिलेबसवर जास्तीत जास्त फोकस करायचा आहे, जे तुम्हाला ऍट दिस मोमेंट स्क्रीनवर दिसेल. त्यानंतर एक्झाम फक्त आणि फक्त प्रोफेशनल नॉलेजचीच आहे का? नाही. एक्झाम मध्ये जनरल ऍप्टिट्यूड वर सुद्धा प्रश्न येतील. जवळपास जनरल ऍप्टिट्यूड वर 80 प्रश्न आहेत. मग अशा वेळेस तर्कशक्ती रिझनिंग वर 40 प्रश्न, क्वांट वर 20 आणि मराठी लँग्वेज वर 20. तर आता हे 40-20 क्वेश्चन कुठून येतील? कारण रिझनिंग, वर्बल, नॉन वर्बल खूप वास्ट सिलेबस आहे. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड त्याच्यामध्ये सुद्धा अनेक चॅप्टर्स आहेत. मराठीमध्ये सुद्धा अनेक आहेत. मग ह्याचं कोणतं कोणतं सिलेबस तुम्हाला एक वेळेस गो थ्रू करायचं आहे. सर्वात पहिला रिझनिंग मध्ये बघा, जे तुम्हाला 15 टॉपिक स्क्रीनवर दिसायलेत त्या 15 पैकी जिथे जिथे स्टार केलेलं आहे ते सगळे इम्पॉर्टंट आहेत. राईट, हे सगळेचे सगळे IMP टॉपिक्स आहेत रिझनिंगशी रिलेटेड. ब्लड रिलेशन असतील, डिस्टन्स अँड डायरेक्शन असेल, कोडिंग डिकोडिंग, कंपॅरिझन ऑफ रँक इनइक्वॅलिटी असेल, सिलॉजिझम असेल, वेन डायग्राम, इनपुट आउटपुट, इन्सर्टिंग अँड मिसिंग टर्म्स, पझल टेस्ट, सिटिंग अरेंजमेंट, हे सगळे महत्वाचे आहेत. रिझनिंगचे हे एवढे टॉपिक्स तुम्हाला कव्हर करायचे. नॉन वर्बल वर नंतर फोकस करा, अगोदर हे करून टाकायचं. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड जे सर्वात महत्वाचं आहे, सिम्प्लिफिकेशन, नंबर सिस्टम, रेशो अँड प्रपोर्शन, प्रॉब्लेम्स ऑन एज, बरोबर, असे इथून स्टार्ट करायचे सिम्प्लिफिकेशन पासून ते एंड करायचं मेन्सुरेशन पर्यंत. मेन्सुरेशन वर जास्त प्रश्न विचारण्यात आला नव्हता. एकच प्रश्न मागच्या वेळेस ज्युनियर असिस्टंट अकाउंटला 2 शिफ्ट मध्ये एक एक प्रश्न आले होते. बट यावेळेस तुम्हाला येण्याचे चान्सेस जास्त आहेत. हे एवढे सगळे टॉपिक्स आहेत आणि हे सर्व टॉपिक्सचे व्हिडिओ तुम्हाला ऑब्व्हियसली नॉट ओनली प्रोफेशनल नॉलेज बट अदर सब्जेक्टचे सुद्धा व्हिडिओज तुम्हाला युट्यूबवर मिळतात. बट युट्यूबवरचे व्हिडिओ जे प्रॉपर अरेंजमेंट नसतात, एक व्हिडिओ असतो एक नसतो, बॅच मध्ये सर्व तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. बट हा जो सिलेबस आहे कशाचा, जनरल ऍप्टिट्यूडचा, हा भारतात अनेक एक्झाम मध्ये कॉमन आहे. त्यामुळे युट्यूबवर तुम्हाला भरभरून याचे व्हिडिओज आहेत. एक व्हिडिओ बघितले तर दुसरे येऊन जातं. याचं बेसिक वरच्या लेवलला केलं तरी चालेल, बट प्रोफेशनल नॉलेज तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं करावं लागेल. ओके, सिलेबस कोणतं कोणतं आहे इम्पॉर्टंट ते सगळं झालं. मराठीचा सिलेबस आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये ऑलरेडी टाकलेला आहे. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता. 2024 मध्ये जी महावितरण ज्युनियर असिस्टंट अकाउंटची एक्झाम घेण्यात आली होती, आपली त्याची ज्युनियर असिस्टंटची महावितरण भरती बॅच सुद्धा होती. सो त्या बॅच मधील हे काही कॅन्डिडेट्स आहेत जे सिलेक्टेड झालेले आहेत. एम होतं की जवळपास 500 जागा होत्या, 500 पैकी नियर अबाउट आपले एक 25 तरी असायला पाहिजे. बट देवाच्या आशीर्वादानं, आपल्या मेहनतीनं, तुमच्या सपोर्टनं जवळपास 50 पेक्षा जास्त कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत आणि हे त्यातील काही सिलेक्टेड कॅन्डिडेटचे फोटोज. तसे अनेक कॅन्डिडेट्स आहेत जे सिलेक्टेड आहेत, बट काही जणांचं डीव्ही आणखी चालू आहे. काही जणांचं म्हणणं आहे की सर डीव्ही झाल्यानंतर मी फोटो वगैरे देईन, सो त्यांचे फोटोज येणं बाकी आहेत, आल्यानंतर मी सेंड करेन. हे सगळं काही सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत. सो हे जसं महावितरण मध्ये सिलेक्ट झालेत, हे वापस महाट्रान्सकोची एक्झाम देणार आहेत. इफ इन केस तुमचं जरी झालं नाही तरी तुम्हाला आणखी एक चान्स आहे, महाट्रान्सको मध्ये सिलेक्टेड होऊ शकता. या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, तसंच तुम्हाला सुद्धा बेस्ट ऑफ लक. आता सिलेबस तर सांगितलं काय काय आहे काय काय नाही. या सिलेबसवर आधारित आपली काही महावितरणाची स्पेशल बॅच आहे का? येस, डेफिनेटली आपली महाट्रान्सकोशी रिलेटेड, सॉरी फॉर दॅट, महाट्रान्सकोशी रिलेटेड एक प्रॉपर सेपरेट बॅच आहे. त्या बॅच मध्ये आत्ता सांगितलेलं प्रोफेशनल नॉलेजचं पूर्णच्या पूर्ण सिलेबस तुमचं कव्हर होईल. प्लस आणखी काय काय गोष्टी तुम्हाला त्या बॅच मध्ये मिळतील, जसं की महावितरणची जी बॅच झाली होती सेम सिलेबसवर, त्याचे 237 व्हिडिओज आहेत, ते तर मिळतीलच मिळतील. प्लस 100 नवीन व्हिडिओज तुम्हाला महाट्रान्सकोच्या आधारित येतील. त्यानंतर PDF डाउनलोड ऑप्शन, जे सर्व नोट्स वगैरे असेल ते तुम्हाला PDF डाउनलोड करता येतील, प्रिंट करता येतील. त्यानंतर व्ह्यूज किती असतात, काही काही बॅचेस मध्ये 5, 6, 8 व्ह्यूज असतात, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत.
बीकॉम होऊन 5 वर्ष 6 वर्ष झाले सर माझं, आणि मला आता ही एक्झाम द्यायचं आहे, तर बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत तुमचं पूर्ण बॅच मध्ये कव्हर होईल. फ्लेक्सिबल व्हॅलिडिटी. जर तुम्हाला ही बॅच 3 महिन्यासाठी घ्यायची असेल तर फीस फक्त 1250 आहे. सेम बॅच कदाचित एक्झाम जी आहे त्या आणखी फॉर्मची लिंक ओपन झालेली नाही, कदाचित ओपन सुद्धा होईल इन फ्युचरमध्ये. सो 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी एक्झाम पुढे जाऊ शकते. असं होणे की एक्झामला 2 महिने आहेत आणि 3 महिने अगोदर संपून गेले, बॅच संपून गेली, मग व्हिडिओ बघता येणार नाही, पुन्हा बॅच परचेस करावं लागेल, मग वापस सरळ सरळ अगोदरच परचेस करताना किती महिन्याचं करायचं, 6. सेम सिलेबसवर जे आता तुम्ही अभ्यास करताय त्याच्यावर नगर परिषदचे सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये एक्झाम होणार आहेत. मग त्यावेळेस ते जर एक्झाम देणार असाल, वापस कोणती बॅच जॉईन करायच्या ऐवजी सरळ सरळ 1 वर्षाचे घेऊन टाका, 2000 मध्ये मिळून जाईल. त्यानंतर टीचिंग जे आहे आपल्या बॅच मध्ये सर्व कशावर होईल, डिजिटल बोर्डवर होईल. जसं तुम्ही आता व्हिडिओ बघताय तसंच होईल. त्या बॅच मध्ये प्रॉपर तुम्हाला सर्व विषयांचे नोट्स देण्यात येतील, एमसीक्यू देण्यात येईल. ज्या मुलांना 2000 फीस परवडत नाही त्यांनी सरळ सरळ 1250 3 महिन्याचं घ्यायचं. 1250 किंवा 2000 जास्त वाटत असेल, 1250 कमी वाटत असेल तर मधला मार्ग 1500 रुपयाची बॅच घेऊ शकता. शिकवण्याची भाषा कशी असेल, मराठीमधून आणि इंग्लिशमधून दोन्ही असेल. सिलेबस पूर्ण इंग्लिशमध्ये, एक्सप्लेनेशनची भाषा मराठी. सर मागच्या वर्षी जे एक्झाम झाले त्याचं PYQ अनालिसिस होईल का? येस, डेफिनेटली होईल. युअर डेडिकेटेड बॅच टू प्रोफेशनल नॉलेज. आणि प्रोफेशनल नॉलेजची 110 मार्काची तयारी करण्यासाठी पूर्णपणे डेडिकेटेड बॅच असेल. सर्व प्रोफेशनल नॉलेजचे विषय माझ्या एकट्याच्या मार्फत शिकवण्यात येतील. दुसरं कोणाचाच हस्तक्षेप नसेल. एकदम रिलॅक्स आणि चिल मोडमध्ये जसं महावितरणाचा अभ्यास केला तसंच महाट्रान्सकोचा अभ्यास आपण करूयात. बॅचेस कधीपासून चालू होतील? 25 मार्च पासून दररोज संध्याकाळी 9 वाजता आपले सेशन्स चालू होतील. ऑलराईट, सिलेबसशी रिलेटेड आणखी जर काही डाऊट्स असेल तर तुम्ही विचारू शकता. साइड बाय साइड हे जे सर्व सिलेबस आपण बघितलं, या सर्व सिलेबसवर आपली टेस्ट सिरीज सुद्धा ऑलरेडी लॉन्च झालेली आहे. यस, डेफिनेटली टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च झालेली आहे. सर त्या टेस्ट सिरीज मध्ये काय काय आहे? तर त्या टेस्ट सिरीज मध्ये बघा, हे जे टॉपिक्स तुम्हाला दिसायलेत, 11वी अकाउंटचे 12 PDF तुम्हाला मिळतील. त्याच्यामध्ये प्रत्येक PDF मध्ये एक एक धडा कव्हर होईल. कारण टेस्ट सिरीज मध्ये व्हिडिओ लेक्चर्स नसतात. ओन लेवलवर ज्यांना अभ्यास करायचा आहे, ज्यांचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे, ओन लेवलवर करायचा आहे, ते मुलं टेस्ट सिरीज घेतात. सो 11वी अकाउंट्सवर 11 PDF आहेत, 12वी अकाउंटचे 11 PDF, रिझनिंग, कॉन्ट, मराठी ह्या तिन्हीचेही 10, 17 PDF आहे, ज्याच्यामध्ये रिझनिंग, क्वांटची आणि मराठीची प्रॉपर थिअरी आणि एमसीक्यूज असतात. त्यानंतर प्रोफेशनल नॉलेजचा सर्वात मेजर सब्जेक्ट ऑडिटिंग, त्या ऑडिटिंगचे नोट्स आणि जवळपास 240 एमसीक्यू टेस्ट सिरीज मध्ये आहेत. ऍडव्हान्स अकाउंटचे नोट्स 133 एमसीक्यूज आहेत. फायनान्शियल स्टेटमेंटचे नोट्स आणि 184 एमसीक्यूज आहेत. फायनान्शियल मॅनेजमेंट, पब्लिक सेक्टरचे नोट्स आणि 75 आणि ऍक्ट्स आणि लॉज असतात, असे याचे 400 एमसीक्यूज आहेत. सर फक्त एवढ्यासाठीच आम्ही टेस्ट सिरीज परचेस करायचं का? नाही. त्याचबरोबर नगर परिषदचे जे पेपर झाले होते नोव्हेंबर 2023 मध्ये, त्याचे 7च्या 7 पेपर्स, त्याचे उत्तर, त्याचे PDF आहेत. 25 फुल लेंथ टेस्ट. आता फुल लेंथ टेस्ट म्हणजे काय चेक करा. हे जे 150 मार्काचं तुमचं पेपर होणार आहे, 130 प्रश्न त्याच्यामध्ये येतील, 2 तासाचा टाइम असेल. 150 मार्क, 130 प्रश्न, 2 तास टाइम. हा जो एक पेपर झाला, असे जवळपास प्रॅक्टिससाठी 25 पेपर्स तुम्हाला फुल लेंथ टेस्ट त्या टेस्ट सिरीज मध्ये मिळतील. कदाचित आणखी थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट घेऊन मी त्या 25 ला 50 करेन, जेणेकरून ते 50 पेपर जर एखादा मुलगा सॉल्व्ह केला, त्याला दुसरं तिसरं काहीच करायची गरज पडू नये. देन त्याच्यानंतर CA इंटर, कारण महावितरण ज्युनियर असिस्टंट अकाउंट पेक्षा महाट्रान्सको LDC ची पोस्ट मोठी आहे. अभ्यासक्रम पण थोडासा चांगला पाहिजे. बीकॉम करून जमत नाही. मग अशा वेळेस आपल्याला CA इंटर थोडासा ऍडव्हान्स लेवलचा अभ्यास करायचा आहे. म्हणून ऍडव्हान्स अकाउंट CA इंटरला जर कोणी असेल तर 6 पेपर आहेत. पहिला पेपर ऍडव्हान्स अकाउंट, तर ऍडव्हान्स अकाउंटच्या 36 PDF मी देईल, ज्याच्यामध्ये पूर्णपणे MCQs असतील प्रत्येक एक एक टॉपिकवर. त्यानंतर कॉर्पोरेट अँड अदर लॉसचे 15 PDF, टॅक्सेशनचे 28 PDF, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटचे 15, ऑडिटिंग अँड इथिक्सचे 11 PDF, फायनान्शियल स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचे जवळपास 18 PDF. असे जवळपास 123 PDF मी तुम्हाला ह्या 6 पेपर्सवर देईन, जेणेकरून एखादा एक कॅन्डिडेट जो लोअर डिव्हिजनल क्लर्क किंवा डेप्युटी मॅनेजरची एक्झामची प्रिपरेशन करायला त्याच्यासाठी सफिशियंट होईल. त्यानंतर
याच सर्व टेस्टवर हे सगळे जे तुम्हाला सिलेबस इथे दिसायले, या सर्व सिलेबसवर तुम्हाला 117 मॉक टेस्ट देईन, जेणेकरून नुसतं एमसीक्यू वाचल्यापेक्षा मॉक टेस्ट जर देत राहिला तर सर्व अभ्यास ऑटोमॅटिकली तुमचा कव्हर होईल. त्याचबरोबर महावितरणाचं जसं मागच्या वर्षी आपल्यासोबत स्कॅम झाला होता, एक्झामच्या 15 दिवस अगोदर एक्झामचा पेपर पॅटर्न बदलला. पेपर पॅटर्न बदलले की मुलामध्ये सुद्धा भीतीचं वातावरण की सर पेपर पॅटर्न चेंज झालेला आहे, सो आपले मॉक टेस्ट आहे त्याचा पण पॅटर्न बदला. सो आता इथं 150 मार्काची एक्झाम त्यांनी 75 मार्काची करतात. साधं सिंपल लॉजिक आहे, अर्धच करून टाकतात दरवर्षीप्रमाणे. तसं तर महा ट्रान्सकोला तसं होणारच नाही, बट कुछ कह नाही सकते. सो अशा वेळेस इफ इन केस ऑटोमॅटिकली जर पेपर पॅटर्न चेंज झालं तर चेंज पेपर पॅटर्न नुसार सुद्धा ऑलरेडी ह्याच्यामध्ये फुल लेंथ टेस्ट 25 अपलोड केलेले आहेत. आणि ज्या पद्धतीने आम्ही अपलोड केले, सर समजा त्यांनी 25 मागच्या वर्षी 150 मार्काची एक्झाम होती, त्यांनी 75 ची केली, यावेळेस 150 मार्काची एक्झाम 100 मार्काची केली, काळजी करू नका, मग 100 मार्काची मी अपडेट करून देईल. ओके, अशी आपली टेस्ट सिरीज आहे. सर टेस्ट सिरीजचं फी स्ट्रक्चर काय? साधं सिंपल आहे. 3 महिन्यासाठी टेस्ट सिरीज घेतला तर 500, 6 महिन्यासाठी घेतल्यासाठी 1000, 1 वर्षासाठी घेतलं नगर परिषदची सुद्धा प्रिपरेशन करायची आहे, मग तुम्हाला ही टेस्ट सिरीज 1500 ला जाईल. ऑलराईट, जे जे मुलं बॅच घेतील त्या सर्वांना बॅचचा व्हिडिओ बघा. ह्या प्राइजेसवर तुम्हाला 80% ऑफ मिळेल. सपोज एखादा स्टुडंट आहे ज्यांना महा ट्रान्सकोची बॅच सुद्धा घेतली आणि महा ट्रान्सकोची टेस्ट सुद्धा घ्यायची आहे, मग अशा मुलांना या प्राइजेसवर 80% ऑफ मिळेल. सर मी तुमची महा ट्रान्सकोची बॅच घेतलेली आहे, मला ही 500 ची टेस्ट सिरीज 80% ऑफ कितीला पडेल? फक्त 100. सर 6 महिन्याची 200, सर वर्षभराची 300. बट त्याच्यासाठी तुम्हाला महा ट्रान्सकोची बॅच घेणं महत्वाचं आहे. बॅच घेतल्यानंतर तुम्हाला कुपन कोड येईल, तो कुपन कोड टेस्ट सिरीज घेत असताना अप्लाय करा, ऑटोमॅटिकली तुम्हाला ऑफ मिळून जाईल. ऑलराईट, या व्हिडिओसाठी एवढंच. जर याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर डेफिनेटली कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही मला विचारू शकता. 25 मार्च पासून संध्याकाळी 9 वाजता आपले ह्याचे सेशन्स चालू होतील. तर बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये.